हरिओम. चिंतन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 115. सूत्रामधील द्वंद्व भाग 1. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः अनेन वेद्यम सच्छास्त्रमिति वेदांत दिंडिदम. या सूत्रामध्ये 4 द्वंद्व सांगितलेले आहेत. 1 ब्रह्म आणि जगत, 2 सत्य आणि मिथ्या, 3 जीव आणि ब्रह्म, 4 ब्रह्म आणि वेदांत. ही 4 द्वंद्व सांगितलेली आहेत. हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे, परंतु तरीही आपण अगदी थोडक्यात आपल्या सद्य विषयापुरती मर्यादित प्रमाणात ही द्वंद्व समजून घेऊ. कारण भगवान आद्यश्री शंकराचार्यांचे हे सूत्र या द्वंद्वावरच आधारित आहे. यानंतर या द्वंद्वांचे जे मूलभूत परमद्वंद्व ते जाणून घेऊ. या 4 द्वंद्वांपैकी पहिली 2 द्वंद्व आपण या प्रवचनामध्ये जाणून घेऊ आणि उर्वरित 2 द्वंद्व आपण पुढील प्रवचनामध्ये जाणून घेऊ. 1 ब्रह्म आणि जगत. काहीही नाही अशामधून काहीही निर्माण होत नाही. निर्माण होण्यासाठी तेथे मुळात काहीतरी असावे लागते. निर्माण होण्यासाठी मुळात काहीतरी तेथे आधार लागतो. उदाहरणार्थ, सूत गुंडाळायचे झाले तर त्यासाठी रीळ किंवा काडी किंवा त्याच सुताची मारलेली गाठ असे काहीतरी घ्यावे लागते. यामुळे ब्रह्मामधून अभावितपणे उत्क्रांत झालेले हे ब्रह्मांड म्हणजे आपोआप उत्क्रांत झालेले हे जगत उत्क्रांत होण्यासाठी तेथे मुळात जे काही होते त्याला आपल्या ऋषीने अमर्याद पसरण्याची क्षमता असलेले म्हणजे ब्रह्म असे नाव दिले आणि त्याच्यामधील निर्मिती करण्याच्या शक्तीला, क्षमतेला आत्मा असे नाव दिले. ब्रह्म एक वैश्विक परम मूलभूत पोकळी आहे आणि त्याची वैश्विक परम मूलभूत शक्ती आत्मा असे दोन्ही परम मूलभूत मिळून आत्मपरब्रह्म असे नामाभिधान होते. या आत्मशक्तीमध्ये मूलभूत ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, प्रकाश अशी 7 ब्रह्मतत्वे होती. शक्ती स्थिर असत नाही. यामुळे आत्मशक्ती चळवळ करत असताना त्यामधून अभावितपणे आपोआप ओम असा वैश्विक महापरमविस्फोट झाला आणि त्यामधून येथे ग्रह, तारे, धूमकेतू, त्यावर आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी अशी पंचमहातत्वे आणि त्यामधून चल, अचल, सजीव, निर्जीव अशी सृष्टी आणि या सजीवांच्या संवर्धनासाठी अन्न, औषधी अशी आणखी 2 महातत्वे निर्माण झाली. ही जी काही निर्मिती झाली त्याला जगत किंवा ब्रह्मांड असे म्हणतात. आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, निराकार, निरावयव, निर्गुणी, निर्लेप, शाश्वत इत्यादी आहे. आणि याविरुद्ध जगत किंवा ब्रह्मांड म्हणजे जगत जड, दृश्य, साकार, अवयवसहित, गुणयुक्त, परिणामित, अशाश्वत इत्यादी असे आहे. ब्रह्म परम असल्यामुळे ते अजन्म, अमर, अक्षय, अविनाशी, शाश्वत आणि मूलभूत असल्यामुळे आधी आणि भविष्यात जगत जरी नष्ट झाले तरी अनादी म्हणजे जशीच्या तसे शिल्लक असणार आहे. या योगे ते सत्य आहे. अशा प्रकारे ब्रह्म आणि जगत परस्पर विरुद्ध द्वंद्व आहेत. 2 सत्य आणि मिथ्या. सत्य कधी नाही असे होत नाही. ते सदा होते, सदा आहे आणि सदा असणार आहे. म्हणजेच ते प्रथमेश परम मूलभूत, अजन्मा, अमर, अक्षय, अविनाशी, अप्रभावित, अबाधित, शाश्वत इत्यादी असते. ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. मिथ्या म्हणजे जे प्रत्यक्ष दृश्य होत असते, जाणवत असते, आपण त्याचा वापरही करत असतो, परंतु ते स्थल, काल, परिस्थिती याने प्रभावित होणारे असते. उदाहरणार्थ,
हवा विषुववृत्तावर उष्ण आणि जसजसे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे आपण जाऊ तसतसे ते शीत होऊ लागते. स्थळ बदलले की हवेचा गुणधर्म बदलतो. हापूस आंब्याची कोकणात देवगड रत्नागिरी येथे जी चव असते तशी ती देशावर असत नाही. स्थळ म्हणजे प्रदेश. जमीन बदलली की हापूस आंब्यांचा गुणधर्म बदलतो. लोखंड काळानुसार गंजते. काही कालावधीनंतर त्याचा भुगा होतो. काळाचा त्याच्यावर परिणाम होतो. अन्नपदार्थ जास्त दिवस ठेवले की त्यांना बुरशी येते. ते कुजतात. खाण्याच्या लायकीचे राहत नाहीत. वस्तुजगतावर काळाचा परिणाम होतो. याप्रमाणे परिस्थितीचाही परिणाम होतो. वस्तू एक हाती हाताळली की जास्त टिकते, परंतु वस्तू वापरणारी, हाताळणारी, उपयोगात आणणारी व्यक्ती बदलती असली की वस्तूचे आयुष्य कमी होते. आर्थिक परिस्थिती बेताची असली की सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करणारा आर्थिक परिस्थिती बदलली की स्वतःच्या गाडीमधून प्रवास करतो. अर्थार्जन जास्त झाले की गाडी चालकाची नेमणूक करतो. अर्थार्जन वाढले की साधे कपडे घालणारा झकपक उंची तऱ्हेतऱ्हेचे महागडे कपडे घालू लागतो. हाती पैसा खेळू लागला की खानावळीत राईस प्लेट खाणारा महागड्या हॉटेलात जाऊ लागतो. आमचा एक मित्र पहाटे फुले धोपटायला जात असे. पुढे तो काठूने चेंडू फटकारायला जाऊ लागला, कारण मधल्या काळात आर्थिक परिस्थिती बदलली. अशा प्रकारे स्थलकाल परिस्थितीनुसार बदलणाऱ्या जगाला मिथ्या असे म्हणायचे. हरिओम.